नमस्कार मित्रांनो, वामन पुरोळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आज आपण आहोत नॅशनल हायवे 66 वर आणि चाललोत कणकवलीच्या दिशेने। पण कणकवली जाता आता तुम्हाला मला सिंधुदुर्ग नगरी दाखवायची आहे। आता सिंधुदुर्ग नगरी म्हणजे काय तर सिंधुदुर्गची राजधानी। इथे राजधानी हॉटेल पण आहे माझ्या बाजूला, माझ्या उजव्या बाजूला बघाल चिपळूण 203 किलोमीटर आहे आणि उजव्या बाजूला हॉटेल राजधानी आहे। फार पूर्वीपासून आम्ही सिंधुदुर्गमध्ये ओरोस ही राजधानी जेव्हा डिक्लेअर झाली तेव्हापासून हे हॉटेल बघतोय आणि पुढे जाऊन ओरोस आणि काही गावांचं मिळून सिंधुदुर्ग नगरी हे छोटंसं शहर तयार करण्यात आलं। अर्थात बरीच वर्ष गेली डेव्हलपमेंटमध्ये, बरीच वर्ष गेली इमारती बांधण्यामध्ये आणि हळूहळू कुडाळमध्ये जे आपलं मुख्यालय होतं ते सिंधुदुर्गमध्ये ट्रान्सफर झालं, सिंधुदुर्ग नगरीमध्ये ट्रान्सफर झालं। तर आता तीच सिंधुदुर्ग नगरी बघायला आपण चाललोत। मी इथून प्रवास करतोय, तर प्रवास करताना म्हटलं थोडं गाडी खालून आपण नेऊया आणि आत्ता काय सिंधुदुर्ग नगरी कशी आहे, खूप वर्षापूर्वी बघितलेली काय आहे बघूया म्हटलं। इथे माझ्या डाव्या हाताला RTO आहे, म्हणजे RTO पण पूर्वी ऑफिस जे आहे जुन्या लोकांना माहिती असेल हे कुडाळमध्ये होतं आणि आता ते पूर्णपणे इथे शिफ्ट झालं काही वर्षापूर्वी, बरीच वर्ष झाली त्याला। पण आता ही पूर्णपणे फुल फ्लेज आपण म्हणूया की राजधानी बनली आहे सिंधुदुर्गची आणि आता आपण याला सिंधुदुर्ग नगरी असं ओळखतो। इथे बस स्टँड पण झालं व्यवस्थित, पूर्वी बस स्टँड वगैरे नव्हतं, गाड्यावरनच जायच्या आणि थांबायच्या, काही गाड्या आतून जायच्या। ओके, सो इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जुना एक आहे, त्या पुतळ्याकडून आपण इकडे वळणार आणि आतमध्ये जाणार। हे बघा, आपण सिंधुदुर्ग नगरीमध्ये प्रवेश केलाय आता। हे बघा समोर बस स्टँड आणि पोलीस स्थानक पण इथे आहे। मला बदल वाटतात मोठे झालेले, कारण काय मी स्वतः बऱ्याच वर्षापूर्वी इथे आलोय। हे बस स्टँड तर मी बघितलं नव्हतं, आता सगळ्या गाड्या इथे येत असतील। हा रस्ता कुठे जातो? मला वाटतं सरळच जायचंय आपल्याला, आपण जाऊया आणि आतमध्ये काय काय आहे ते बघूया। सिडकोने बांधलेला आहे, म्हणजे मी आय थिंक 6वी 7वी मध्ये होतो त्यावेळी हे शिफ्ट झालं, हळूहळू शिफ्ट व्हायला सुरुवात झाली। आणि मला आठवतं अल्पबचतची जी लॉटरी होती ती जुन्या त्या मुख्यालयामध्ये होती, ते कुडाळला होतं, त्यावेळी मी तिकडे गेलेलो अल्पबचत भवनला। हे बघा इथे आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी वगैरे वगैरे, मेन बिल्डिंग इकडे असावी। बाकी इकडे जिल्हा पोलीस मुख्यालय, शिक्षक पतपेढी माझ्या डाव्या हाताला। रस्ता थोडा खराब आहे इथे, जिल्हा मुख्यालयात रस्ता जरा खराब आहे। जिल्हा सत्र न्यायालय इकडे आहे डावीकडे, आपण उजवीकडे जाऊया सो दॅट उजवीकडे काय होत आहे, ह्या गाडीचा प्रवेश निषिद्ध आहे उजवीकडे। हा हे बघा, हे मुख्यालय असावं, खूप जुनी बिल्डिंग आहे पण झाडं मात्र जबरदस्त आहेत इथे, उंच उंच झाडं वाढली आहेत, खड्डे तेवढेच आहेत। हा हा हे बघा, हे जिल्हा परिषद कार्यालय आहे डाव्या हाताला माझ्या।
आता या बिल्डिंग पण जुन्या झाल्यात तशा. इकडे अजून पुढे काय आहे, जिल्हाधिकारी कार्यालय, ITI पण आहे इथे. हो, खूप वर्षापूर्वी आम्ही फिरायला आलेलो, मला आठवतंय. त्यावेळी आम्ही मुद्दाम या विमानाच्या इथे थांबलेलो आणि फोटो काढलेले. सो त्या आठवणी, हे विमान इथे अजूनही आहे. स्थिती कशी आहे त्याची ती तुम्ही बघताय, पण ठीक आहे. गेल्या वेळी ज्यावेळी आम्ही आलेलो आणि फोटो काढलेले त्यावेळी तर आज जायला पण मिळत नव्हतं. सो आता थोडी बेटर वाटतीये. ऍक्च्युली इथे पुढे बरंच काही आहे. काय आहे बघूया आपण, तरी पण थोडं पुढे जाऊया. जिल्हा शासकीय रुग्णालय याच बाजूला आहे, म्हणजे जे आता हॉस्पिटल झालं, आय थिंक तेच असावं. MBBS कॉलेज झालं इकडे. बाकी सरळ गेलात तर मालवण, हे बघा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग, जिल्हा शासकीय रुग्णालय आतमध्ये आहे. इथे ITI आहे. सो इथून आपण U-टर्न घेऊया आणि आपण बघूया बाहेर कुठून पडतोय आपण, बाहेर कुठून जाता येईल आपल्याला. पेशंट ॲम्ब्युलन्स. सो अशा प्रकारे आपण एक पूर्ण राऊंड मारून सिंधुदुर्ग जिल्हा, सिंधुदुर्ग नगरीला, हे आकाशवाणीचं इथे काहीतरी केंद्र आहे, बाहेर पडतोय. तशा अनेक गोष्टी आहेत आतमध्ये. इथे हे आय थिंक हे काय आहे, होमगार्ड कार्यालय आहे. बरीच वर्ष मला सिडकोने तयार केलेलं हे जे मुख्यालय आहे ते तुम्हाला दाखवायचं होतं. त्याला कारण म्हणजे सिंधुदुर्ग बाहेरच्या लोकांना या आतमधल्या सिंधुदुर्ग नगरीबद्दल फारसं माहिती नाहीये. ते पोलीस मुख्यालय आहे सिंधुदुर्ग जिल्हा. सो या मुख्यालयाबद्दल फारसं माहिती नाही आहे बाहेरच्या लोकांना. त्यांना वाटतं की काहीतरी छोटंसं एखादं मुख्यालय असेल, पण तसं नाही. तर फार जुन्या काळामध्ये अगदी काय म्हणतात त्याला, अगदी शिस्तबद्धरित्या बांधलेलं हे मुख्यालय होतं सिडकोने. आणि आता तुम्ही बघताय बऱ्याच गोष्टी जुन्या झाल्यात, पण स्टील तुम्ही बघताय की ज्या जुन्या गोष्टी किंवा सिडकोने त्यावेळी बांधलेल्या गोष्टी आहेत त्या आजही तशा मानाने उभ्या आहेत. मित्रांनो, मुख्यालयात जायचा अजून एक मार्ग म्हणजे जिजामाता चौकाकडून आतमध्ये जो रस्ता गेलाय त्या रस्त्याने आत जाणे. मगाशी मी तुम्हाला जो मुख्यालयाचा काही भाग आहे तो दाखवला, तसंच तुम्हाला आता इथून जो रस्ता आहे त्या रस्त्याने पण मी दाखवतो की मुख्यालयात कसं जायचं. आणि हा रस्ता जो आहे मुख्यालयातील, विशेषतः सिंधुदुर्ग नगरीतील, त्या सिंधुदुर्ग नगरीच्या या भागात नेमकं काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो. सिंधुदुर्गातले जेवढे आतले रस्ते आहेत ना, रुरल भागातले, एवढे सुंदर रस्ते आहेत ना. मी मध्यंतरी अणावमधून गेलेलो MITM कॉलेजला. हे बघा, हे इथे जिल्हा कार्यालय सरळ आहेत. निवासी संकुल माझ्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला जिल्हा कारागृह आहे. सो इथे हे सर्कल आहे, एक सर्कल दिसतंय तुम्हाला. सो सरळ जर आपण गेलो इकडून तर आपल्याला जी जिल्हा कार्यालय आहे तिकडे जाता येईल. आणि ही सगळी निवासी संकुल आहेत इथली.
आता मी म्हणत होतो की अणाव वगैरे हा जो भाग आहे ना प्रचंड सुंदर भाग आहे. मध्यंतरी माझं काही काम होतं त्यामुळे मी MITM कॉलेजला गेलेलो आणि तो जाण्यासाठी मी पणदूरचा रस्ता घेतला. सो पणदूर अणाव मार्गे ते कॉलेज ते आहे खरं इथे ओरोसच्या जवळ. सुकळवाड भाग येतो तो खरा, ओरोसच्या जवळच आहे बॉर्डरला. पण एवढं सुंदर भाग आहे तो, काहीतरी त्या रस्त्याने. पण मी व्लॉग नाही नेमका केला, मी माझ्या कामासाठी एकदम जलद गतीने जात होतो त्यामुळे मी व्लॉग नाही केला. पण मी तिथे बघितलं लांबच्या लांब शेत आहे, तिथे शेतीचा भाग आहे सगळा, वर डोंगर, बाजूला खाली नदी आणि त्याच्यामध्ये ती शेती. एवढं सुंदर वाटतं ना तिथे. तसं हे सुद्धा आता मुख्यालय आहे खरं म्हणजे, सिंधुदुर्ग नगरी ज्याला आम्ही म्हणतो. पण तुम्ही बघताय इथे पण निसर्ग संपन्न भाग आहे सगळा. मला आठवतं एकदम लहान असताना बाबांनी मला इथे फिरायला आणलेलं, ज्यावेळी हे काम चालू होतं, कन्स्ट्रक्शन चालू होतं त्यावेळी. मला वाटतं त्यावेळी 91-92 वगैरे त्यानंतर असेल, नेमका साल नाही आठवत मला. पण त्या दरम्यान आम्ही इथे आलेलो, बाबांनी मला स्कूटरवरून फिरवलेलं आहे सगळं. सो त्यावेळी तर खूपच रस्ते होते तयार झालेले, पण ओसाड होतं. हे बघा, हे इकडे जे मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना की आपण डावीकडे उजवीकडे जाऊया मुख्यालयाकडे, तो हा डावीकडचा रोड आहे, तो खरा हा रोड आहे. आता इथे पुन्हा 2 रोड आहेत, एक जाण्यासाठी एक येण्यासाठी. इथे न्याय भवन आहे, जसं रत्नागिरीमध्ये आहे आपल्या न्याय भवन कुवारबावला, तसं इथे पण आहे बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन. ओके. सो 12चं ऊन आहे, कडक ऊन. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा त्या रस्त्यावर आणलंय, थोड्या वेळात तुमच्या लक्षात येईल. हे बघा, हे जिल्हाधिकारी कार्यालय लिहिलंय, जिल्हा रुग्णालय लिहिलंय. ओके, म्हणजे आपण पुन्हा त्याच रोडला आलोत. मगाशी जिथे मी डावीकडे वळालेलो होतो, उजवीकडे वळालेलो होतो सॉरी, आणि मी म्हटलेलं की इकडे पण आपण जाऊ शकतो, इकडे न्यायालय आहे, तो रोड हा. इथूनच आपण U-टर्न घेऊ आता. हे बघा, आपण इथून सरळ गेलेलो, आपण सरळ इकडे गेलेलो, आतमध्ये फिरलो वगैरे, आणि तिकडून मग आपण बाहेर पडलेलो. सो मित्रांनो, अजून थोडंसं आतमधल्या एका रस्त्याने मुद्दाम मी तुम्हाला घेऊन जातोय, आणि त्यानंतर मी पुन्हा तुम्हाला त्याच ठिकाणी घेऊन जाईन किंवा तिकडून पुन्हा एकदा एक व्लॉग शूट करेन, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे बघा, इथे आता तसं इथे काहीच नाही झालेलं आहे या भागामध्ये. हा सगळा भाग जिल्हा मुख्यालयाचाच आहे, पण इथे काही नाही आहे, इथे नुसतं लँड आहे. पण इथे असं वाटतं ना एकदम आतमध्ये कुठल्या तरी आपण जंगलामध्ये आलो तसं वाटतं. आणि भाग खूपच सुंदर आहे हा सगळा खरा, असं शहर वगैरे किंवा काय असं मुळीच वाटत नाही. इथे आतमध्ये कदाचित निवासस्थानं वगैरे असतील कर्मचाऱ्यांची. हो, शासकीय कर्मचारी निवास संकुल आपलं सहर्ष स्वागत करत आहे, असं काहीतरी बोर्ड होता. ओके. मलाच खरं भारी वाटतंय, कारण माझ्यासाठी हा एक हे बघा, गाडीतून थुकतायत. माझ्यासाठी एक अशा प्रकारे म्हणजे बालपणीचे दिवस आठवणारा असा थोडासा हा इव्हेंट आहे. नॉस्टॅल्जिक म्हणतो आपण त्याला तसं, कारण फार लहानपणी मी इथे आलेलो, त्यानंतर बऱ्याचदा आलो, पण असं आतमध्ये वगैरे नाही फिरलो. ओके, सो नाव ठीक आहे. हे टर्न घेतो, इथून मी परत U-टर्न घेऊन मागे जाऊन तुम्हाला ब्लॉग जो आहे माझा
तो व्लॉग मी पुन्हा सुरू करतो. सो अशा प्रकारे थोडी एक फेरी मारली मी जिल्हा मुख्यालयाला आणि तुम्हाला एक आयडिया दिली, विशेषतः जे जिल्ह्याबाहेरचे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना, की कसं जिल्हा मुख्यालय आहे, स्वतंत्रपणे व्यवस्था केलेली आहे. आणि हा आला पुन्हा एकदा NH66 हायवे, मुंबई गोवा हायवे. आता ह्या हायवेमुळे खाली काय आहे याचं बऱ्याच लोकांना माहितीच नसतं, कारण जे कोणी गावी येतात ते फटाफट वरून जातात. 20-21 पासून हीच परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांना खाली कोणती गावं आहेत, खाली नेमकं काय आहे याबद्दल कोणतीच कल्पना नसते. त्यामुळे मुद्दाम म्हटलं चला एक फेरी मारूया आणि तुम्हाला दाखवूया की कसं इथे जिल्हा मुख्यालय आहे, ओरोस सिंधुदुर्ग नगरी. आणि आता मला जायचं आहे पलीकडे, खरं म्हणजे नाही पलीकडे नाही, मी कणकवलीकडे चाललो आहे, तर सरळच जाईन. मित्रांनो, हा व्लॉग कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका. खूप शॉर्ट व्लॉग होता. फक्त माझा जो ऑब्जेक्टिव्ह होता, उद्देश होता, तो एवढाच होता की हे जे ओव्हरब्रिज आहे ओरोस, त्याच्या जरा खाली जाऊन थोडंसं तुम्हाला ओरोस दाखवावं, आयडिया येईल तुम्हाला, म्हणजे सिंधुदुर्ग नगरी म्हणजे नेमकं काय आहे. बाहेरच्या जिल्ह्यातल्या, बाहेरच्या भागातल्या लोकांना या जिल्हा मुख्यालयाबद्दल कल्पना नाही आहे बऱ्याच प्रमाणात. त्यामुळे म्हटलं मुद्दाम हा व्लॉग शूट करूया. धन्यवाद मित्रांनो. इथून मी आता NH66ला जाईन आणि माझा प्रवास सुरू करेन. तुम्ही हा व्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नॉर्मली माझ्या चॅनलवर जे काही ट्रॅव्हलचे व्हिडिओ असतात ते व्हिडिओ असतात. सो मी जसं जसं ट्रॅव्हल करतो तसं माझे कार व्लॉग येतात आणि ते मी अपलोड करत जातो. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल कार व्लॉगमध्ये तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.